मी मीना गर्जे, विहान ॲग्री इनपुट। बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की उन्हाळ्यामध्ये क्रॉपसाठी कोणते मल्चिंग योग्य आहे। मार्च, एप्रिल, मे हे 3 महिन्यामध्ये खूप ऊन असतं, तर त्यावेळेस आपण ब्लॅक अँड व्हाईट मल्चिंग वापरणे योग्य ठरते। ब्लॅक अँड व्हाईट मल्चिंगचा उपयोग उन्हाळ्यामध्ये का करतात, तर ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये ऊन खूप असतं, टेम्परेचर खूप असल्यामुळे जे सूर्यकिरण पडतात तर ब्लॅक अँड व्हाईट कलरमुळे ते सूर्यकिरण रिफ्लेक्ट केले जातात, ते मुळाशी न जाता रिफ्लेक्ट होतात, त्यामुळे प्लांटची वाढ खूप योग्य प्रकारे होते। प्लांटला जे हानिकारक किरण असतात ते मुळाशी न लागता रिफ्लेक्ट होतात, त्यामुळे ग्रोथ छान होते। आता ब्लॅक अँड व्हाईट मल्चिंग वापरण्याचे फायदे काय आहेत। ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट मल्चिंग वापरता त्यावेळेस सूर्यकिरण रिफ्लेक्ट तर होतातच होतात। उन्हाळ्यामुळे उन्हामध्ये मल्चिंग वापरल्यामुळे, ड्रीप लावल्यामुळे पाण्याचंही प्रमाण खूप कमी प्रमाणात लागतं, खुरपणीचा खर्चही पूर्ण वाचला जातो शेतकऱ्यांचा, आणि त्याच्यामधनं शेतकऱ्यांना ऑब्वियसली प्रॉफिट होतं। ते ब्लॅक अँड व्हाईट मल्चिंग मिरची, ढोबळी मिरची आणि टोमॅटो या 3 क्रॉपसाठी वापरली जाते। यांनी विहान 5 मंथचा मल्चिंग पेपर वापरलेला आहे, ब्लॅक अँड व्हाईट कलरचा। तर ह्याची लाईफ 5 महिने आहे, पण हा कमीत कमी तुम्हाला 8 ते 9 महिने आरामशीर पेपर जाणार आहे। हे दरवर्षी हे शेतकरी आपला विहान 5चा ब्लॅक अँड व्हाईट मल्चिंग वापरतात। तर हे टोमॅटोचं एक पीक काढून त्याच्यावरती परत काकडीचं दुसरं पीक घेऊन ते 9 महिने पेपर आरामशीर त्यांना शेतकऱ्यांचा जातो। समीर कुंजीर थेऊर। मागच्या वर्षी आम्ही इथे टोमॅटो लावला होता 9000 कलम, त्यातमध्ये आम्हाला 2500 कॅरेट सापडून 60 टन टोमॅटो गावले होते। त्याच्यामध्ये आम्हाला प्रॉफिट 15 लाख रुपये होऊन 4 लाख रुपये खर्च झाला होता। मागच्या वर्षी सुद्धा हा विहान ब्लॅक व्हाईट आम्ही वापरला होता। धन्यवाद।